तथाकथित वाळू तस्कराला वाचवणाऱ्या तत्कालीन नशिराबाद सहाय्यक पोलीस निरीक्षकाला वाचवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कुठे नतमस्तक व्हावे लागले। नमस्कार, तुम्ही पाहत आहात पोलीस राऊंड न्यूज आणि आता पुढची बातमी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील आहे। याबाबत सविस्तर असं की जळगाव जिल्ह्याच्या नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या वाळूची अनधिकृत वाहतूक करणाऱ्या एका ओव्हरलोड डंपरने मोटरसायकल वाहनाला धडक देऊन 19 वर्षीय तरुणाचे जीवन संपवलं आहे। अशा गंभीर गुन्ह्यात नशिराबाद पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी व तपास अधिकारी API आसाराम मनोरे यांनी फिर्यादमध्ये ओव्हरलोड अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर असं नमूद असताना आर्थिक फायद्यासाठी सदर गुन्ह्यात वाळू चोरीचे तसेच पर्यावरण अधिनियम हे वाढीव कलम न लावता तथाकथित वाळू तस्कराला वाचवून इमानदार खाकीला कलंकित केल्याचा प्रकार समोर आला आहे। अधिकचं असं की महाराष्ट्र राज्यात अवैध वाळू उत्खनन आणि महसूल बुडवून वाळू वाहतुकीवर प्रतिबंध असताना दिनांक 19 जुलै 2025 रोजी नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीरपणे चोरीच्या वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ओव्हरलोड डंपर क्रमांक MH30L 3976 या वाहनाने MH19 EJ 0003 या दुचाकीला धडक दिल्याने त्या अपघातात एका तरुणाचा जीव गेला आहे। तत्कालीन नशिराबाद पोलीस ठाणे प्रभारी व गुन्ह्याचे तपास अधिकारी API आसाराम मनोरे यांनी पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 135/2025 मध्ये ओव्हरलोड वाळूने भरलेल्या डंपरने वाहतूक करत असताना अपघात केल्याची नोंद असताना गुन्ह्यात वाळू चोरी त्याचप्रमाणे पर्यावरण अधिनियम व इतर वाढीव कलम न लावता पोलीस स्टेशनला रिकामे डंपर जप्त करून तथाकथित वाळू तस्कर आणि डंपर मालक डंपरचा मूल चालक यांना पैसा घेऊन गुन्ह्यातून वाचवले असल्याचा आरोप होत आहे। या घटनेची व दाखल असलेल्या गुन्ह्याची फेर चौकशी होऊन API आसाराम मनोरे आणि इतर कर्तव्यात कसूर करणारे यांच्यावर गुन्हे दाखल होण्याकामी पुराव्यानिशी तक्रार केलेली आहे। परंतु या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी तसेच DYSP पाचोरा भाग यांनी राजकीय दबावामुळे अथवा आर्थिक व्यवहारातून सदर प्रकरण पारदर्शक चौकशी न करता कर्तव्यात कसूर केलेल्या नशिराबाद पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी API आसाराम मनोरे व इतरांना पुरेसे अदृश्य मदत करून वाचवल्याचा आरोप होत आहे। जर पोलीस स्टेशनला दाखल असलेला गुन्हा क्रमांक 135/2025 मध्ये रेती भरलेल्या ओव्हरलोड डंपरने अपघात केल्याचं नमूद आहे, तर पोलीस स्टेशनला वाळू नसलेले रिकामे डंपर का जप्त करण्यात आले? जप्त केलेल्या डंपरचा मुद्देमाल डायरेक्ट नोंद का केला गेला नाही? अपघातात गुन्ह्यातील जप्त केलेल्या डंपरमधील रेती कुठे गेली? ती रिकव्हर का केली गेली नाही? गुन्ह्यात 303 पोटकलम 2 हे चोरीचे तसेच पर्यावरण अधिनियम इत्यादी वाढीव कलम का लावण्यात आलेले नाही? हे प्रश्न आजही कायम असून इमानदार खाकीला कलंकित करणाऱ्या बेईमान पोलीस अधिकाऱ्यांनी आपले इमान कुठे विकले याचा वरिष्ठ स्तरावरून शोध घेतला जावा आणि दोषी सर्वांवर कारवाई व्हावी याची इज्जतदार व इमानदार जनतेतून मागणी कायम आहे। पोलीस राऊंड न्यूजसाठी मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, जळगाव, महाराष्ट्र।